स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये। ज्या दिवशीपासून मार्क्स आलेत एक नवीन प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे की दादा मी ड्रॉप घेऊ की मी इंजिनिअरिंग करू, माझे मार्क्स कमी असतील तर मला ऍडमिशन मिळणार आहे का, जर मला ड्रॉप घ्यायची इच्छा असेल तर ते मी कशावर ते डिसिजन घेतला पाहिजे। आणि या सगळ्यांच्या मनात असणारा एक संभ्रम आहे आणि तो आपण आज क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया। हा पूर्ण मी एक रोड मॅप क्रिएट केलाय की कोणी ड्रॉप घेतला पाहिजे, कोणत्या वेळेने तुम्ही ठरवू शकता, यावर आपण आज डिस्कस करणार आहेत। आणि कित्येक मुलांचे मला रोज कॉल्स येतात, आपल्या टीमला कंटिन्युअसली जास्त कॉल याचेच येत आहेत की आपण पर्सनल काउन्सिलिंग मध्ये नेमकं काय करून घेणार आहेत। तर ज्यांना पर्सनल काउन्सिलिंग मध्ये ज्यांना माझ्याकडून पर्सनल काउन्सिलिंग करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी पण आपण थोडा वेळ एक लास्ट टूला आपण व्हिडिओमध्ये मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे। जी मुलं चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगेन की ज्यांना इंजिनिअरिंग ऍडमिशन्स यावर्षी करायचे आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असाच मीनिंगफुल कंटेंट तुमच्यासाठी या चॅनलवर रोज सकाळी 8 वाजता येणार आहे। बघा, ड्रॉप म्हणलं की पहिला काय प्रश्न येतो, अभ्यास, करेक्ट। आणि ड्रॉप म्हणलं की अजून एक दुसरा मनात येणारा प्रश्न येतो, पुढच्या वर्षी तरी होणार का। ठीक आहे, आता मला ना तुम्हाला या रोड मॅपने न्यायचंय, ज्याच्या हे लक्षात आलं त्याचं डिसिजन बनणार आहे। आता बघा, या प्रश्नाचं उत्तर मे बी एखाद्या मुलासाठी माझं वेगळं असेल, दुसऱ्यासाठी वेगळं असेल, डिपेंड करेल की तो या माझ्या प्रश्नांची उत्तरं काय देतोय। सो मी एक तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेन, ते तुम्ही स्वतः बघा तुमचं मन तुम्हाला काय उत्तर देत आहे आणि त्यावरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार आहेत। ठीक आहे, सगळ्यात पहिले ना पालक जरी व्हिडिओ बघत असतील तर मला सगळ्यात पहिले मुलांना प्रश्न विचारायचा आहे। ठीक आहे, एक जेन्युइन मला तुम्ही मोठा भाऊ समजा, ठीक आहे, घरात समजा मी तुमच्या आलोय आणि तुम्ही माझ्याशी जेन्युइनली डिस्कस करा, फ्रँकली सांगा की खरंच तुम्ही ड्रॉप घेऊन मार्क्स वाढवू शकता का। बघा, पालकांना तुम्ही आज सिरियसली सांगा की नाही मला 12वी जमणार नाहीये, किंवा मला आता हे अवघड जातंय, किंवा मी डबल हा अभ्यास करू शकत नाही, किंवा माझं बेसिक्स क्लिअर नाहीये, हे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पहिले बघा, लक्षात घ्या, मला माहिती आहे की मी काय करू शकतो आणि नाही करू शकत। मी दुसऱ्यांना म्हणेन की यार मी अजून एक वेळ दिली तर होईल, किंवा मला पेपर असा अवघड गेला, मी केलेलं परीक्षेत आलं नाही। जेन्युइनली तुमचं तुम्हाला माहिती आहे की ऍक्च्युअली तुम्ही कुठे स्टँड आउट करता। जर तुम्हाला एकदाही मन डाऊट घेतंय की नाही यार माझे खरंच बेसिक्स क्लिअर नाहीयेत, मी एक्झाम मध्ये गेलो होतो पण मी उगी रॅन्डमली A B C करून आलोय, जर हे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पालकांना बिंदास सांगा की माझे असं आहे पण इथून पुढचा अभ्यास मी करणार आहे। मग तुमच्या मनात प्रश्न पडेल, दादा खरंच जर असं असेल ठीक आहे, मला अभ्यास नाही करावा वाटत आहे, मी एवढा अभ्यास केला पण नव्हता 11वी 12वीला, मला समजलं पण नाही कसं अभ्यास करायचं, ते सगळं मान्य, मग मला इंजिनिअरिंग जमणार का, जमणार। त्याचा मी तुम्हाला कित्येक मुलं देतो, सीईटीत 1% 2% 10%, उलट मी तुम्हाला सांगायचे टॉपर्स आहेत ना तेच वाया जास्त जातात। उलट जे मुलांना कमी पर्सेंटाईल असतं सीईटी मध्ये, बोर्ड्स मध्ये, ते जास्त मेहनतीने सगळे विषय क्लिअर करतात। सो तुमचा 11वी 12वीचा आणि इंजिनिअरिंगचा फारसा संबंध आहे अशातला भाग नाहीये, तुम्ही आता सुद्धा 15 दिवसामध्ये बेसिक्स क्लिअर करून इंजिनिअरिंग मध्ये जाऊ शकता। मग सगळ्यात पहिला एक फ्रँक क्वेश्चन स्वतःला, मी खरंच 11वी 12वी मध्ये अभ्यास केलता का, मी खरंच सीईटीचा तेवढ्या बेस्ट माझा दिला होता का। जर तुमचं मन म्हणतंय हो तर ठीक आहे, मग तुम्ही माझ्यासोबत या फ्लो मध्ये या। जर तुमचं मन नाही म्हणत आहे की नाही मी खरंच अभ्यास केला नव्हता, तर मग विचार करण्यासारखी गोष्ट की पुढच्या वर्षी तुम्ही करणार आहेत का, पुढच्या वर्षी तुम्हाला हे जमणार आहे का। मग ड्रॉप घेण्याच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे, पहिला पॉइंट। ओके, आपण बघा एक एक स्टेप्स करत जाऊया, मग तुम्हाला ओव्हरऑल कॉन्क्लुजन समजेल। आत्ताच व्हिडिओमध्ये काही कॉन्क्लुजनला येऊ नका। ओके, ठीक आहे, सेल्फ क्वेश्चन मनातल्या मनात, पालकांसाठी नाही मुलांसाठी। बघा, आम्ही तुम्हाला काही म्हणा सपोर्ट करणार आहे, तुम्ही माझ्याकडे आलात दादा मी पुढच्याच करून दाखवतो, सपोर्ट आहेच, पण मी कित्येक मुलं दाखवू शकतो म्हणली की आम्ही करतो पण नाही झालं, उगीच वर्ष वेस्ट घातलं। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला विचारा खरंच जमणार आहे का, आणि फ्रँकली सांगा पालकांना, काही अडचण नाहीये, पालक ऍक्सेप्ट करणार आहेत। आधीच्या काळातली आजकालची पालक नाही आहेत ते 60-70 वर्ष आधीसारखी की आलंच पाहिजे मारणार, कशातला भाग नाहीये। आजकालची पालक समजून घेतात, तर तुम्ही समजून सांगितलं पाहिजे, हा व्हिडिओ दाखवा, त्यांच्याही लक्षात येईल। ठीक आहे, सेल्फ क्वेश्चन करा, त्याच्यावर उत्तर काढा। सेफ मार्क्स काय आहेत बघा, कोणी ड्रॉप घ्यायचा कोणी नाही, हे 3 गोष्टी जर तुमच्याकडे आहेत, जर तुमचे सेफ मार्क्स आहेत, बघा सेफ मार्क्स काय असतं की मला टॉप 10 मध्ये ऍडमिशन मिळणार आहे। ओके, जर तुम्ही टेक ब्रँच म्हणत असाल, CS IT AI ENTC, आणि जर तुमचा स्कोर 100 अँड अबव असेल, ठीक आहे, तर मी म्हणेन तुम्हाला टॉप 10 मध्ये ऍडमिशन मिळतंय। जर तुमचं ड्रीम आहे की नाही मला COEP PICT किंवा टॉप 2 टॉप 3 मध्ये जायचंय, तरच तुम्ही ड्रॉप घेतला पाहिजे। किंवा म्हणजे जर तुमचे 100+ मार्क्स आहेत तर मी सजेस्ट नाही करणार की तुम्ही ड्रॉप घ्यायचा, कोणी त्याच्यामध्ये ड्रॉप घ्यायचा किंवा त्याचा कोणी विचार केला पाहिजे की नाही मी पुढच्या COEP मध्येच जाणार। ओके, कारण तुम्ही 100 मार्क्स घेतलेत म्हणजे तुम्ही अभ्यास केलाय, तुमच्या मनात वाटतंय ती तुमच्यात हे आहे, गट्स आहेत की नाही मी अजून 1 वर्ष अभ्यास करून मी COEP मध्ये जाणार, मी गेलो तर PICT मध्ये जाणार,
देन अँड देन ओनली तुम्ही थोडासा ड्रॉपकडे गेलं पाहिजे, नाहीतर 100 इज अ गुड स्कोर, तुम्हाला टॉप 10 मध्ये ऍडमिशन मिळू शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि जर तुम्ही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल म्हणत असाल तर सेफ स्कोर असा काही प्रकार नाहीये. 10% सुद्धा ऍडमिशन मिळतं, 50% सुद्धा मिळतं, 70% सुद्धा मिळतं. बट टॉप 10 मध्ये जायचं तर 70% असेल तर थोडंसं जास्त आपल्याला फायदा होतो. ठीक आहे. सो सेफ स्कोर तरी तुमचा पाहिजे. प्लस अजून एक ऍडिशनल पॉईंट, थोडे पर्सेंटाईल कमी आहेत किंवा मार्क्स कमी आहेत, 70-80, पण कॅटेगरी आहे. ठीक आहे. SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, OBC कॅटेगरी, थोडासा कट ऑफ तुमच्यासाठी कमी लागतो. करेक्ट. तर तुम्ही त्याचाही फायदा घेऊ शकता. म्हणजे तुम्ही थोडंसं सेफ स्कोरला टच करू शकता मे बी. तर तुम्ही पण ड्रॉपच्या भानगडीत जास्त नाही पडलं पाहिजे. इफ अँड इफ ओनली की तुम्हाला जर असं आहे की नाही मला CUB PICT मध्येच जायचंय. ठीक आहे. म्हणजे ड्रॉप घेणाऱ्याने काय विचार केला पाहिजे, ज्यांना 100च्या वर मार्क आहेत आत्ताच्या घडीला, 90च्या वर मार्क्स आहेत, त्यांनी काय विचार केला पाहिजे, पुढच्या वेळेस गेलो तर CUB आणि PICT, मग मागे उतरायचं नाही, तरच ड्रॉप घ्या. नाही तर मग बाकी सगळे कॉलेजेस सारखेच आहेत. मग त्यासाठी ड्रॉप घ्यायची काही गरज नाहीये जर तुम्हाला 90-100+ आहेत तर. ठीक आहे. किंवा मग ज्यांना कमी मार्क्स आहेत, ज्यांना मॅनेजमेंटने जाण्याचं ऑप्शन आहे, मॅनेजमेंटने तुम्ही काही डोनेशन भरून जाऊ शकत असाल तर मग त्या कॉलेजचं डोनेशन भरून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतो. सगळ्यात पहिला थोडक्यात काय सांगितलं मी, सेल्फ डाऊट करा, सेल्फ विचारा, स्वतःला ठरवा काय करायचंय. ठीक आहे. दुसरं काय की जर तुम्हाला 100च्या वर मार्क्स आहेत आणि असं आहे की तुम्हाला वाटतं, बघा स्वतःला माहित असतं मी अजून 1 वर्ष मेहनत दिल्यावर मी किती मार्क घेऊ शकतो. जर तुम्हाला वाटतं 100 आहे मी जास्तीत जास्त 130 जाऊ शकतो. करेक्ट. तर मग कशाला ड्रॉप घ्यायचा आहे, जिथे मिळतं तिथे ऍडमिशन घ्या. पण तुम्हाला वाटतं नाही मला आज 100 आहेत पण मी चॅलेंज देऊन सांगतो 160च्या वर मी जाऊ शकतो नेक्स्ट टाइम, माझा मॅथ्स हँड आहे, मला फिजिक्स जमतं, मला अडचण येणार नाही, तेव्हा मात्र तुम्ही नक्कीच ड्रॉपचा विचार केला पाहिजे. दादा हे सगळं कन्फ्युजन झालं, आता मला डिसिजन काय घ्यायचं तरी थोडंसं कन्फ्युजन आहे. तर तुम्हालाही माहित होतं, हा विचार तुम्ही विचार केला असेल. मग थोडंसं याला मी सोल्युशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. हे झाले मी तुमच्या मनात थोडेसे प्रश्न टाकले. आता याची उत्तरं कशी फाइंड आउट करायची मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. ज्या मुलांच्या मनात आहे की मला ड्रॉप करायचं आहे, ठीक आहे, ड्रॉप करणारी 2 मुलं असतील की ज्यांना सध्या सेफ स्कोर आहे, म्हणजे 100+ आहे, चांगल्या ब्रँच मिळू शकतात, टॉप 10 मध्ये जाऊ शकतात, पण त्यांचं म्हणणं आहे की मला महाराष्ट्राच्या टॉप इन्स्टिट्यूटमध्ये जायचंय किंवा JEE थ्रू मला टॉप इन्स्टिट्यूट्समध्ये जायचंय, असा एक वर्ग असेल. दुसरा वर्ग असा असेल की दादा मला खूप कमी मार्क पडलेत आणि यावेळेस मला चांगल्या कॉलेजमध्ये जाणं सुद्धा शक्य होणार नाहीये, तर माझी अशी इच्छा आहे की थोडंसं पुढच्या वेळेस मी मेहनत करून CET मध्ये थोडेसे चांगले मार्क्स पुढच्या वेळेस आणणार आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं माहिती काय, 15 डेजचा ट्रायल स्वतःला द्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे नेटफ्लिक्स असेल किंवा आजकाल आपण YouTube बघतो, सगळेजण काय करतात 15 दिवसाचं एक ट्रायल सबस्क्रिप्शन देतात. तसं स्वतःला एक 15 दिवस ट्रायल का नाही देऊन बघत तुम्ही. उद्यापासून सकाळी तुम्ही उठा 6 वाजता, 15 दिवस असं समजा की तुम्ही ड्रॉप घेतलाय. ठीक आहे. असं येत काही काम नाही. 15 दिवस मनातल्या मनात विचार करायला चालू करा, आजपासून मी ड्रॉप घेतलाय. ठीक आहे. आणि 15 दिवसामध्ये बघा तुम्ही स्वतःचे किती मार्क्स इम्प्रूव्ह करताय. 15व्या दिवशी एक मॉक टेस्ट देऊन बघा CETची. करेक्ट. तर तुमच्या लक्षात येईल की 15 दिवसामध्ये जर तुम्ही 20-25 मार्क इम्प्रूव्ह केले म्हणजे तुमच्या काय लक्षात येते की माझ्या कॅलिबर आहे, माझी अजून अभ्यास करण्याची इच्छाशक्ती आहे, मी करू शकतोय अभ्यास आणि मी अजून 1 वर्ष दिलं तर नक्कीच मी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकतो. तर तुम्हाला इथेच लक्षात येईल की तुम्ही कुठे हे होत आहे. एक तर काय होईल की तुमच्या लक्षात येईल की नाही दादा यार माझे अजून काय होतं माहिती का, तेच पुस्तकं बघून अभ्यास होत नाही. ठीक आहे. किंवा तुमचं बेसिक्स क्लिअर नसेल तर तुम्ही ते जाऊन कितीदाही जाऊन तुम्ही अभ्यास पुस्तक बघितले तरी तुम्हाला समजणार नाहीये. करेक्ट. त्याच्यामुळे माझं म्हणणं काय असेल, देऊन बघायला ना स्वतःला एक 15 दिवसाचा ट्रायल पिरियड होऊन जाईल. बघा 15 दिवसाच्या ट्रायल मध्ये काय होईल, तुम्ही कॉन्फिडंट व्हाल की यार दादा मला काहीही कॉलेज मिळू शकतं, पुढच्या वेळेस मी चांगले मार्क्स घेणार आहे. किंवा काय होईल, नाही यार दादा मला नाही होऊ शकत. ठीक आहे. माझ्या हे होणार नाहीये, तुम्हाला असं वाटेल. ठीक आहे. दोन्ही केसमध्ये मी तुम्हाला सांगतो काउन्सिलिंगला रजिस्टर करायचंय. मी माझी काउन्सिलिंग म्हणत नाहीये, मी CET सेलची काउन्सिलिंग म्हणतोय, त्याच्यामध्ये रजिस्टर करायचंय. करा ना रजिस्टर, काय होणार आहे, कॉलेजची नावं टाका. असं काही नसतं की काउन्सिलिंगला रजिस्टर केलं आणि जे कॉलेज मिळालं ते घ्यावंच लागतं. तुम्हाला जे कॉलेज मिळालंय तुम्ही तिथे जर रिपोर्टच नाही केलं तर 1ही रुपया तुमच्याकडून ते फीस घेत नाहीत, काही नाही. त्याच्यामुळे आपल्या हातात या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं का नाही. म्हणून मी सगळ्यांना सांगतो ड्रॉप घ्यायचा असेल नसेल आज ठरवू नका. ठीक आहे. आज स्वतःला 15 दिवसाचा पहिले ट्रायल द्या. साईड बाय साईड जेव्हा काउन्सिलिंग रजिस्टर कराल तेव्हा काउन्सिलिंगला रजिस्टर करा. जाऊन तर बघू आपण, ऑप्शन फॉर्म भरून बघूया. ठीक आहे. जर ऑप्शन फॉर्म मध्ये मी तुम्हाला त्याची पण स्ट्रॅटेजी सांगतो काय करू शकतो. मी माझ्या काउन्सिलिंगच्या मुलांसाठी काय करणार आहे बघा, मार्क्स किती असो मला माहित नाहीये. समजा एखाद्या मुलाचे मार्क्स मला माहित नाही, 100 असू दे, 10 असू दे, 190 असू दे, मी काय करू शकतो रे, आपण असं करू ना Tier 1, Tier 2, Tier 3 पुण्याचे मी तुम्हाला चांगले कॉलेजेस सांगतो. ठीक आहे. चांगल्या कॉलेजेससाठी तुम्ही काय करा, चांगल्या कॉलेजेसमध्ये तुम्ही CS टाका, IT टाका, ENTC टाका. ज्यांना CS, IT, ENTC मिळेल, काही नाही मिळालं तर मेकॅनिकल
मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मिळेल, ठीक आहे, काही ना काही मिळवू ना आपण. आणि इथे टाकताना आपण चांगलीच कॉलेज टाकू, डिसेंटच कॉलेज टाकू. फार असं नाही म्हणणार की मी टॉपच टाकू, पण थोडेसे खालच्या लेवलचे कॉलेज टाकू. एक असे कॉलेजेस की जिथे थोडीशी मेहनत घेतल्यावर तुम्ही सक्सेस होऊ शकता, आपण असे एक कॉलेजेस टाकून बघू. करेक्ट. मला एक सांगा, काय होईल? होऊन काय होईल? CSIT ENTC मिळेल? नाही मिळणार. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तर काय होईल? इलेक्ट्रिकल मेकॅनिकल मिळेल. तेही नाही मिळालं तर काहीच नाही मिळणार. ठीक आहे, मी तर प्रयत्न करेन माझ्याकडे जे आहेत किंवा युट्यूबवर सगळ्यांसाठी काय की कॉलेज मिळालंच पाहिजे. ठीक आहे, मध्ये साधं मिळो कसंही मिळो, पण आपण प्रयत्न काय करू, काय मिळतं एकदा बघू तरी त्या मार्काने. कधी कधी कॅटेगरीमुळे कधी कधी एखादी जागा राहते, कुठून काय चान्स लागेल आपल्याला माहिती आहे का? ट्राय देणार आहे. आणि काउन्सिलिंगची फीस किती असते बाळांनो? रजिस्ट्रेशन तुमचं CET मध्ये तुम्ही ऑलरेडी फीस दिलेली आहे, ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त फीस लागणार सुद्धा नाहीये. 500-800 आय गेस ते तुम्हाला चार्ज करतील जास्तीत जास्त, त्याच्यावर ते चार्ज पण करणार आहेत. आणि समजा एक एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं, तुम्हाला रिपोर्टिंग करणं कंपल्सरी नसतं, तुम्ही तिथूनही ड्रॉप करू शकता. नाही मला नाही करायचं, काही अडचण येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी काउन्सिलिंगला रजिस्टर करा, साईड बाय साईड स्वतःला 15 दिवसाचा ट्रायल द्या. जर मला सांगा, जे काय कॉलेज समजा XYZ तुम्हाला कॉलेज मिळालं, त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट द्या. ऍडमिशन कन्फर्म करू नका, डॉक्युमेंट खिशात ठेवा, बॅगमध्ये ठेवा, फक्त जाऊन आपण कॉलेज बघून येऊ. ठीक आहे, मी येतो, कॉलेज बघू आपण. ठीक आहे, कॉलेज बघा. एक काय होईल, तुम्हाला कॉलेज आवडेल, तुमचं मन म्हणेल की यार, तोपर्यंत तुमच्याकडे याचे पण रिझल्ट्स असतील, तुम्हाला वाटतंय मी कॉन्फिडेंट आहे. तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, नाही यार एवढं कॉलेज चांगलं नाहीये, मला पप्पा किंवा मम्मी मी कॉन्फिडेंट आहे, मी करू शकतो. ठीक आहे, नॉट गुड, कॉलेज तुम्हाला चांगलं नाही मिळालं, ड्रॉप घ्या पटकन. तुम्ही ट्राय पण दिला, तुम्ही आता स्वतः पण कॉन्फिडेंट आहेत, एकदम आपण क्लिअर विजनने पुढे जाऊ. ठीक आहे, समजा असं झालं की तुम्ही इथे कॉन्फिडेंट नाहीये, तुम्हाला वाटतं नाही यार मी 15 दिवस दिले, मला वाटत नाहीये की मी पुढच्या वेळेस करू शकेन, थोडंसं तुम्ही नॉट शुअर स्टेटमध्ये आहात आणि तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, होऊ शकतं की तुम्हाला एखाद्याच काहीतरी तुमच्या मनासारखं मिळालेलं आहे, चांगलं कॉलेज मिळालेलं आहे आणि तुम्ही ऑलरेडी इकडे ड्रॉपच्या बाबतीत नॉट शुअर आहेत, काही ना काही तुम्हाला मिळालेलं आहे, तुमच्या मनासारखं तरी मिळालं असेल किंवा नसेलही मिळालं, ते कॉलेज तुम्ही घेऊ शकता. किंवा ड्रॉपही नंतरही असं नाही फारच खराब कॉलेज मिळाले पण प्रयत्न पुढच्यासाठी द्यावे लागतात, असाही विचार करू शकता. पण माझं म्हणणं काय, प्रयत्न द्या. ठीक आहे, दोन्ही साईडने 15 दिवसाचं स्वतःला पहिले ट्रायल द्या, करून बघा अभ्यास, MCQ सोडवून बघा, एक मॉक टेस्ट देऊन बघा, मार्क्स वाढत असतील तर ड्रॉप घ्या. बघा मुलांना, स्वतःला फसवू नका, स्वतःशी स्वतः खोटं बोलू नका, काही साध्य होणार नाहीये, तुमच्या आयुष्याचं फक्त 1 वर्ष वाया जाणार आहे. त्यापेक्षा पुढे जा, मेहनत करा, कोडिंग शिका, नवीन नवीन गोष्टी शिका आणि त्याच्यातून जॉब्स घ्या. कशाला अडकून बसता या लूपमध्ये? आणि तुम्हाला पालकांना खरं सांगावं लागेल की नाही मला जमतंय, मला नाही जमत आहे. तुम्ही खोटं सांगितलं ना की तर काहीच होणार नाही, पुढच्या वर्षी पुन्हा माझ्या व्हिडिओज बघत राहणार, पुन्हा मग हेच. त्याच्यामुळे मी सजेस्ट काय करेन, स्वतःला एक 15 दिवसाचा ट्रायल द्या. ते बुक्स तुम्ही लपवून ठेवलेले काढा बाहेर, बघा ते बुक्स आपल्याला आवडतायत का, फॉर्म्युले पाठ होणार आहेत का, आणि जर मन म्हणताय ना करू शकतो, करून बघा. कोणतं कॉलेज मिळतंय बघा, ॲव्हरेज कॉलेज असेल, नाही पटलं आपल्या मनाला कॉलेज, मन कॉन्फिडन्स आहे, घ्या बिंदास ड्रॉप, नक्की स्कोर येणार. आणि जर असं झालं की नाही माझं मन म्हणतंय, तेव्हा पालकांना सांगा, नाही पप्पा मम्मी मला नाही होतंय, मला नाही वाटत आहे की मी ड्रॉप घेऊन काही फार स्कोर मोठा करू शकेन, काही फार भारी माझा रिझल्ट येणार आहे, नाही वाटलं आणि तुम्हाला जे काही कॉलेज मिळाले जाऊन बघा, आवडलं ठीक, नाही तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही आवडलं तर ऍडमिशन कन्फर्म करा, नाही वाटलं आणि समजा ड्रॉप घ्यायचा आहे, गपचूप त्या कॉलेजमध्ये जायचं, त्यांना काय म्हणायचं नाही, बाहेरून लांबून बघायचं, ते म्हणतील ऍडमिशनचं काय, नाही ज्याचा स्टुडंट आहे तो यायचा आहे म्हणायचं, ते थोडी तुम्हाला ओळखतात, तो उद्या येणार आहे म्हणायचं, गपचूप आपापलं घरी येऊन यायचं, ड्रॉप घ्यायचं, काही होत नाही. असं काही कंपल्शन करणार नाही की नाही तुम्ही आलाच आहे, तुम्ही फॉर्म भरलाय, ऍडमिशन घ्याच. समजलं? थोडंसं क्लिअर झालंय? सो माझी इच्छा आहे दोन्ही करायचंय, आपल्याला काउन्सिलिंग सुद्धा करायची आहे. ठीक आहे, युट्यूबवर व्हिडिओ येत राहणार आहेत आणि 15 दिवसाचं स्वतःला ट्रायल द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही या 2 गोष्टी कराल तेव्हाच तुम्हाला एक ॲप्रोप्रिएट डिसिजन घेता येणार आहे. आय होप सगळेजण इथंपर्यंत क्लिअर असतील. क्लिअर झालं का नाही, मनातले डाऊट क्लिअर झाले का नाही, मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आता कित्येक जणांचे प्रश्न असेल की दादा मला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचंय पण रजिस्ट्रेशन फुल झाले तसं ऐकायला मिळतंय, किंवा मग दादा तू काय कर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये नेमकं काय करून घेणार आहेस, हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे. मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगू, मी तुमची जबाबदारी घेणार आहे. ठीक आहे, आता जसं मी मगाशी सांगितलं काय करू शकतो रे मी तुमच्यासाठी, बघा हे जर असं कोणी म्हणत असेल ना की नाही तुम्हाला किती पर्सेंटेज असू द्या मी तुम्हाला चांगलंच कॉलेज मिळवून देतो, हे पॉसिबल नाहीये. मी प्रॅक्टिकली काय करू शकतो, तुमच्यासाठी एक व्यवस्थित लिस्ट डिझाईन करू शकतो. ठीक आहे, मी व्यवस्थित CS अरेंज करेन, IT अरेंज करेन, ENTC अरेंज करेन, AI अरेंज करेन, ब्रांचला व्यवस्थित अरेंज करेन, मेकॅनिकल अरेंज करेन, इलेक्ट्रिकल अरेंज करेन, कुठं ENTC वर ठेवायचं, कुठं CS वर ठेवायचं, व्यवस्थित मी तुम्हाला एक लिस्ट बनवून देऊ शकतो.
त्या लिस्टप्रमाणे तुम्हाला जिथे कुठे अलॉटमेंट मिळेल त्याचा पूर्ण मी बघेन की कुठे अलॉटमेंट मिळतंय, ते कॉलेज चांगलं आहे का, वाईट आहे का, मग काय डिसिजन तुम्ही घेतला पाहिजे, याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हेल्प करू शकतो. करेक्ट. कारण ही जी प्रोसेस आहे ना, याच्यामध्ये खूप सारे प्रश्न येतात. जसं की ब्रांच कोणती सिलेक्ट करायची, हा तुम्हाला येणारा प्रश्न आहे. इंजिनिअरिंग नंतर काय, हाही तुम्हाला येणारा प्रश्न आहे. हा सॉर्ट आउट होतो न होतो रजिस्ट्रेशनमध्ये डॉक्युमेंट्स, मग माझा हा डॉक्युमेंट नाही येतं काय, हाही तुमच्या मनात येणारा प्रश्न आहे. इथेही मी तुमच्या सोबत असेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं, इथेही तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. हे होतं न होतं की 3 कॅपराऊंड असतात. मग कॅपराऊंडची लिस्ट कशी बनवायची, पर्सनली जेव्हा मी तुम्हाला लिस्ट बनवून देतोय त्यात चुकायची अडचण आहे का, नाही. लिस्ट जेव्हा तुम्ही सायबर कॅफेवरून भरताय त्याच्यात सुद्धा डाऊट येतो की भरलेली लिस्ट बरोबर आहे का नाही, तेही आम्ही व्हेरीफाय करू. मी असेल, टीम असेल, आम्ही व्हेरीफाय करू तुम्ही भरलेलं बरोबर आहे का. अलॉटमेंट मिळाल्यानंतर फ्रीज करायचं का नॉन फ्रीज करायचं, हाही तुमच्या मनात पडलेला प्रश्न असणार. मी पुढे जाऊ सेकंड राऊंडला की इथेच जे मिळालंय ते कॉलेज घेऊ, मग तेव्हा काय करायचं तेही, किंवा पुढे स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. पुन्हा सेकंड राऊंडची लिस्ट येते, पुन्हा फ्रीज येतं, नॉन फ्रीज येतं, या सगळ्या गोष्टी येतात. आणि प्रत्येक पॉईंटवर आम्ही तुमच्या सोबत असू. कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही, म्हणजे कॅपराऊंड 1 चालू व्हायच्या आधी आपल्या लिस्ट दिलेल्या असतील, कॅपराऊंड 2 चालू व्हायच्या आधी आपण एकदम प्रिपेअर्ड असू, म्हणजे तुमच्या मनाला टेन्शन घ्यायचं कामच पडणार नाही. ठीक आहे, हेच माझं मिशन असेल आणि तुमची जबाबदारी माझी असेल. ठीक आहे, मी हे पुन्हा सांगतो, मी नाही काही करू शकत की तुम्हाला 50% आले दादा मला COEP मिळवून दे, मी नाही करू शकत आणि कोणीच नाही करू शकत. कोणी म्हणत असेल ना तर तो खोटं बोलतोय. ठीक आहे, बट हा हे मी करू शकतो की 50% आल्यावर समजा एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला मेकॅनिकल मिळू शकतं ना, ते मी मिळवून देऊ शकतो. ठीक आहे, मी त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करू शकतो. आपण स्पॉट राऊंड्समध्ये कुठे कुठे प्रयत्न देऊ शकतो आणि याच वेने माझी टीम आणि मी तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे ज्यांना एनरोल करायचंय 10 जूनला आपले रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत. ज्यांना एनरोल करायचं आहे, काही डाऊट्स असतील, याच्या रिलेटेड काही डाऊट्स असतील, डॉक्युमेंट्स रिलेटेड काही डाऊट्स असतील, काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स असतील, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आपली टीम आहे. ज्या मुलांना शुअर आहे की दादा मला तुझी काउन्सिलिंग जॉईन करायचीच आहे, 10 जूनला लॉन्च होऊ दे, कधीही लॉन्च होऊ दे, आम्हाला जॉईन करायची, आमची इच्छा आहे की तुझ्याकडूनच काउन्सिलिंग करून घ्यायची आहे. आपण प्रायोरिटी ग्रुप क्रिएट केलेला आहे. आपल्या बॉटला पण तुम्ही प्रायोरिटी ग्रुपचं विचारू शकता किंवा तुम्ही या नंबरवर कॉल करून त्यांना रिक्वेस्ट करू शकता की आम्हाला प्रायोरिटी ग्रुपमध्ये ऍड करा. जी मुलं प्रायोरिटी ग्रुपमध्ये असतील आम्ही प्रयत्न करणार आहेत की त्या मुलांचं ऍडमिशन आम्ही कन्फर्म जेव्हा कधी लॉन्च होईल पहिले त्यांचे ऍडमिशन्स होतील, मग उरलेल्या मुलांचे आम्ही ऍडमिशन्स करून घेणार आहे. मग काही एक काळजी करायची गरज नाहीये. माझ्याकडे काउन्सिलिंग असली म्हणजेच आहे अशातला भाग नाहीये. मी पुन्हा सांगतो, काय होतं कॉल खूप येतात मग आणि तेच डाऊट्स असतात, म्हणून युट्यूबवर मी पुन्हा सांगतोय काळजी करायची गरज नाहीये. रोज सकाळी व्हिडिओ येणार आहे आणि रोजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आता तुम्ही ठरवलं असेल की ड्रॉप घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे, आज डिसिजन नाही घ्यायचंय, 15 दिवसात स्वतःला ट्रायल द्यायचा आहे आणि काउन्सिलिंगमध्ये फॉर्म वगैरे सगळं आपण फिल करायचंय. मी तुमच्या सोबत आहे, काही काळजी करू नका. रोजचा रोज व्हिडिओ येत राहील. काय स्ट्रॅटेजी वापरायच्या, कसं करायचं, काय नाही सगळं मी सांगेन. आणि ॲट दी व्हेरी एंड 2 महिन्यानंतर आपण ठरवूया. तोपर्यंत तुमचा स्वतःचा ट्रायल पिरियड पण संपेल. एखादा तुम्हाला आयडिया येईल की कॉलेज कोणतं मिळतंय. ठीक आहे, आय होप तुम्हाला सगळ्यांना गोष्टी क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. अजून असे कोणते टॉपिक्स हवेत तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. जे चॅनलवर नवीन आहेत सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.